आता मॅडमशी मी बोललो, त्यांना काही यातलं जवळजवळ माहित नाही. माझ्या म्हणजे अनधिकृतच आहे. नाही तर ह्यांच्याकडे पेपर्स नाहीये. सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत काय सांगाल सर आपण? बरोबर प्रश्न. सीसीटीव्ही फुटेज बघितला का सर आपण? मॅडम यांचा मोबाईल कुठे आहे? दाखव, सांगतो. मॅडम माझा आतमध्ये मोबाईल घेतला. तुम्ही बाहेर या ना मॅडम. माशी व्हिडिओ काढताना माझा मोबाईल घेतला. सर सीसीटीव्ही फुटेज बंद आहे CCTV. मग कालचं वर आजचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही ताब्यात घ्या तेव्हा ही डिलीट करण्याची शक्यता आहे. ऐका ना. नाही ना, सीसीटीव्ही फुटेज कसं काय लावलेलं अवेलेबलच नाही. कॅमेरे आहेत ना इथं. आहे पण त्यांच्याकडे अवेलेबल नाही. तेच मी आत बघत होतो. आमचे वरिष्ठ उद्या हिअरिंग ठेवलेले सीओची. उद्या त्यांचे फायनल होऊन जाईल. सर हे गेट बंद आहे, बराच वेळ झालाय. त्या पाठीमाग काय सेवकांना आत येऊन दिलं जात नाही. साहेब तुम्ही शासकीय अधिकारी आहात. आम्ही विद्यमान नगरसेवक आहे, चालूच आहे. आम्हाला काही दिलं जात नाही साहेब. नगरसेवकांना सोडलं नाही मॅडम. तुम्हाला किती वेळा फोन केला साहेब विद्यमान नगरसेवकांना सोडत नाही तुम्ही? मॅडम आम्ही फोन केला तुम्हाला. तुमच्या जे कामगार लेडीज आहेत आम्हाला नगरसेवकाला सोडलं नाही. विद्यमान नगरसेवक असून सोडलं नाही. नगरसेवक आहे, 2 नगरसेवक आहे, 3 नगरसेवक आहे, माजी नगराध्यक्ष आहे ते. मी म्हणणं ऐकलं. ऐका ना, असू द्या. परंतु असं काय आहे की नगरसेवकांना सुद्धा कुलूप लावलं जातं? काय भानगड काय काय चालू आहे साहेब? तुम्ही अधिकारी शासनाचे. ऐका, त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा नाहीत उत्तरांची साहेब. ऐका, तुम्ही अधिकारी आहात. त्यांच्याकडे विचारतो की बाबा न येण्याचं कारण काय. आता प्रथम दर्शनी त्यांचं पाहिलेलं आहे, तर त्यांच्याकडे कुठलाही असं कागदपत्र नाही. त्यांनी जर 10 वर्ष बिना परमिशन कचरा डेपो चालवला, प्रदूषण मंडळाने मान्य आहे तुमचं म्हणणं. 90-95 आता वर्षाची मॅडमशी मी बोललो, त्यांना काही यातलं जवळजवळ माहित नाही. माझ्या काहीच केलं नाही. नगरपालिका मॅडमकडनं काय उत्तर अपेक्षित आहे तुम्हाला? नाही सीओ साहेब का नाही आले? डेपो म्हणजे अनधिकृतच आहे. नाही तर ह्यांच्याकडे पेपर्स नाहीये. सीओ सरांशी तुमचं काय बोलणं झालं का? सीओ आज काय पण सर तुम्ही ह्याच्यावर काय कारवाई करणार नाही का? कारवाई करणार आहे. ह्यांच्याकडे आता पेपर नाहीये. ते मॅडम म्हणली मी सरांकडनं घेऊन तुम्हाला देतो. सीओ नागरिक म्हणून बोलतो. मी तर राहिला 10 प्रभाग क्रमांक 8 भाईमळ्यामध्ये. हा कचरा डेपो पेटवतात आणि 1000-500चा कचरा आमच्या लहान मुलांच्या नाका तोंडात जातो. ह्याला जबाबदार कोण? जबाबदार कोण राहणार आहे? आतमध्ये सुद्धा जात नाही. 3 दिवस होते. आज 24 तास झाले कचरा डेपो पेटलेला आहे. ही कचरा डेपो पेटवला कुणी? पाठीमागील काळात 2 आमच्या युवकांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. आताही पेटवलेलं आता सीसीटीव्ही फुटेज कुणी पेटवलं बघा ना. आता कॅमेरा बघा. आता कॅमेरा चेक करा कुणी पेटवला ते कचरा डेपो. ऑटोमॅटिक पेटतो का तो? आजच्या पंचनाम्यात काय मी काय म्हणतोय माहिती का? दरवर्षी पालखी याच्या टायमाला कसं काय पेटवते नगरपालिका? काय त्याच्या मागचं साहेब तुम्ही इतक्या वेळ थांबलाय. आमची तुम्हाला कळकळीची विनंती, तिन्ही नगरसेवकांचं स्टेटमेंट तुम्ही लेखी स्वरूपात घ्यावं व कालचं वर आजचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही ताब्यात घ्या तेव्हा ही डिलीट करण्याची शक्यता आहे. ऐका ना. नाही ना, सीसीटीव्ही फुटेज कसं काय लावलेलं अवेलेबलच नाही. कॅमेरे आहेत ना इथं. आहे पण त्यांच्याकडे अवेलेबल नाही. तेच मी आत बघत होतो. ज्यावेळेस आमच्या पोरांवर वेळ ते दिला पाहिजे. आमच्या 2 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, त्यावेळेस कसं काय ह्यांच्याकडे CCTV पाहिजे होते? तुम्ही जर 10 वर्ष तुम्हाला वेळ होता. प्रदूषण मंडळाला तुम्हाला नोटीस दिल्यात आम्ही हायकोर्टातर्फे. प्रदूषण मंडळाची पत्र आहेत सर आम्हाला. आम्ही काय आज भांडत नाही ह्या विषयावर. सगळं दिलंय. तेव्हा कचरा प्रश्नाच्या बातम्या, तेव्हा इंदापूर नगरपालिकेचे दिवाळे, प्रदूषण मंडळाचं 1 मिनिट नोटीस आहे. हो का सर? आसिम सरोदे यांच्या वतीने तुम्हाला नोटीस आहे. प्रदूषण मंडळाला 1 नोटीस, दुसरी पर्यावरणाला नोटीस. आम्ही लिगली सगळं बांधतोय पण प्रदूषण मंडळ कधी आलं नाही. हो का? हे करार खोटे केलेले तुमचे आम्ही टाकलेत, त्यांना दिलेत. हो का? या बातम्या त्याच्यावर जर तुम्ही आज काय नाही केलं तर आम्ही कलेक्टर ऑफिस नगरसेवक आम्ही बसणार आहे. योगा एक कार्यालय आणि त्याचा पत्र व्यवहार आम्ही केलेला आणि तुमची उत्तर योगा हे प्रदूषण मंडळाला आम्ही कधी कळवलंय
30/1/2016 कळवलंय 10 वर्ष झाले. साहेब आणि प्रदूषण मंडळ म्हणतं आम्ही कारवाई करू. कधी करणार तुम्ही कारवाई? कशाच्या आधारे हे थांबलं? हे का हे दुसरं पत्र 27/1/2026 हे का महाराष्ट्र राज्य तुमचंच आहे का नाही? हे बरोबर. आम्ही खोटं काय करत नाही, पण का होत नाही? हो का तुमचं ही महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे का नोटीस त्यांचं सगळं अनधिकृत आहे. नागरिक बांधतायत, संघर्ष समिती बांधतंय. साहेब त्याच्यामध्ये जी काही कचरा फेकलाय मोबाईल दिल्याशिवाय आम्ही कुणाला जाऊन देणार नाही. मॅडमला बोलवा, बारस्कर मॅडमला त्यांनी घेतलाय. बारस्कर मॅडमनी घेतलाय. बोलवा मॅडमला बोलवा. मॅडमला बोलवा. मॅडम आमच्या समाजातली सोडले जाते ते व्हिडिओ आहे माझ्याकडे, त्याला मारलेला प्रदूषण मंडळाचं करायचं काय? प्रदूषण मंडळाचं करायचं काय? प्रदूषण मंडळ करतं काय? पैसे खाते दुसरं काय? प्रदूषण मंडळ करतं काय? पैसे खाते दुसरं काय? भारत माता की भारत माता की सर सीसीटीव्ही फुटेजच्या बाबतीत काय सांगाल सर आपण? बरोबर प्रश्न. सीसीटीव्ही फुटेज बघितला का सर आपण? मॅडम यांचा मोबाईल कुठे आहे? दाखवा, सांगतो. मॅडम माझा आतमध्ये मोबाईल घेतला. तुम्ही बाहेर या ना मॅडम. व्हिडिओ काढताना माझा मोबाईल घेतला. इस्लामेरीतले लोक गरीब लोक आपण इच्छित राहतो साहेब. गरीबांचा कोण विचार करायचा? एखादी पंचनामे आम्ही मागच्या जागेचे केलेले त्या तिथल्या तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही चुकीच्या ठिकाणी घनकचरा डेपो उभा आणि दुसरी गोष्ट साहेब असं कसं चालतं? हे तहसीलदारांचं पत्र जळाल्या उसकच काय बंद झाले कॅमेरे आता चालू आहे तो काल रात्री 7:30-8च्या सुमारास या डम्पिंग ग्राउंडला जिथं कचरा डेपो साठवला जातो इंदापूर शहरातील संपूर्ण कचरा या ठिकाणी आणून त्याचं स्टोअर केला जातो, सेग्रिगेशन केलं जातं. त्या ठिकाणी जर वेळेस पालखी यायच्या अगोदर याच पद्धतीने इथं कचरा डिपोला जर वर्षीप्रमाणे आग लागते, या वर्षी त्याचप्रमाणे आग लागलेली आहे. पण दुर्दैव असं आताच मी शिवसाहेबांना फोन केला होता की आम्हाला विद्यमान नगरसेवकांना सुद्धा आतमध्ये एंट्री दिली जात नाही. याचा अर्थ या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी रमेशजी ढगे साहेबांनी या ठिकाणी हुकुमशाहीला सुरुवात केलेली आहे. कारण विद्यमान नगरसेवकांना सुद्धा कचरा डिपो जो आग लागलेली तो पाहू दिला जात नाही. या ठिकाणी काही त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना आम्हाला आतमध्ये येऊ दिलं जात नाही. बारस्कर मॅडम आहेत, त्यांच्याबरोबर त्या पर्यावरणचे महाराष्ट्र राज्याचे एक साहेब आलेले आहेत या ठिकाणी पाणी करायला. ते फक्त 2 जणच आतमध्ये आहेत. या ठिकाणी आम्हाला आतमध्ये एंट्री दिली जात नाही. परंतु हा कचरा डिपोचा जो धूर आहे तो आमच्या प्रभाग क्रमांक 10 मधील खास करून SC कॅटेगरीमध्ये किंवा आडबाईमाळा, साठेनगर, आंबेडकर नगर, लोकमान्य नगर, वडरगल्ली, रामसगुली या भागाच्या दिशेने वाहणारा धूर आहे त्याच साईडनं वाहतो. त्यामुळे आम्ही सर्व इंदापूर शहरातील नागरिक या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी हे पर्यावरणाचे अधिकारी आहेत या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचे आपण पाहू शकतो. वरिष्ठ उद्या हिअरिंग ठेवलेले सीओची. उद्या त्यांचे फायदे होऊन जाईल. कुठे हिअरिंग आहे उद्या? पुण्यामध्ये. किती वाजता हिअरिंग आहे? हिअरिंग काय? ऐका ना सर, तुम्ही आता साईडवर आलेला आहे. तुम्ही रूम मध्ये बसून जसं नगरपालिकेचं म्हणणं ऐकलं तसं हे इंदापूरकर नागरिक जमलेले आहेत. साहेब विद्यमान नगरसेवकाला सोडत नाही तुम्ही. मॅडम आम्ही फोन केला तुम्हाला. सोडत नाही. तुमच्या मोबाईल द्यायला